आजचे आपले गेस्ट आहेत रोहन गोजे. हॅलो. तर आपण आज सुरुवातीपासून सुरू करूयात. तर रोहन गोजे कोण आहे आणि तुमची जर्नी कशी होती? डिझाईन ॲज अ करिअर, डिझाईन एक जनरल एक खूप ब्रॉड टॉपिक आहे, पण त्याच्यामध्ये करिअरचे बरेचसे वर्टिकल्स असतात. तर त्याबद्दल तुम्ही काय काय सांगू शकता? रिस्की करिअर आय डोंट थिंक सो. मला नाही वाटत की वन ऑफ द रिस्की करिअर्स आहे म्हणून, कारण की जो स्कोप ऑफ वर्क आहे ह्या फील्डमध्ये तो खूप वाईड आहे. त्या डिझाईन ॲस्पिरंट्सची पेरेंट्स वगैरे पण बघणार आहे. तर एका यंग स्टुडंट, एका यंग चाइल्डला त्या पेरेंटचा काय रोल असू शकतो? जर त्या स्टुडंटला क्रिएटिव्ह फील्डमध्ये, डिझाईन फील्डमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्या आई वडिलांना काय सल्ला द्याल? जर तुम्ही असा अप्रोच तुमच्याकडे असेल तर आय एम 100% शुअर की तुम्ही डिझाईन करिअर्समध्ये खूप चांगलं करा. ही थॉट प्रोसेस चेंज करण्यासाठी तुम्ही, मी आणि बाकी स्टुडंट्स आणि पेरेंट्स काय करू शकतो टू चेंज दिस थॉट प्रोसेस? नमस्कार मित्रांनो, वेलकम टू रोहन गोजेज यूट्यूब चॅनल. आजचे आपले गेस्ट आहेत रोहन गोजे. हॅलो. हॅलो. तर आपण आज सुरुवातीपासून सुरू करूयात. तर रोहन गोजे कोण आहे आणि तुमची जर्नी कशी होती? आय एम अ प्रॅक्टिसिंग डिझायनर. एक प्रॅक्टिसिंग डिझायनर आहे मी. डिझाईन स्टुडंटच म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि डिझाईन जर्नी म्हणल्यावर असं आहे की वन ऑफ द मोस्ट अनअवेअर्ड फील्ड्स, ज्याचं थोडं अवेअरनेस कमी आहे. याच्याबद्दल जर बोललं, माझी जर्नी जर बोलली तर आय हॅव स्टार्टेड फ्रॉम 8th स्टँडर्ड. 8वीमध्ये होतो. वन ऑफ माय रिलेटिव्स केम ॲट माय प्लेस. घरी आलेत, मला बोललेत की आय वॉज जस्ट स्केचिंग कार स्केच करत होतो. आणि त्यांनी स्केचेस बघितले. स्केचेस बघून त्यांनी म्हणलं की रोहन, तू डिझाईन NIDला जाणार आहेस का? म्हणलं NID, नेव्हर हर्ड ऑफ इट बिफोर. बघितलं काय असतं NID. याच्या अगोदर ॲज अ ऑटोमोटिव्ह एन्थुझियास्ट जस्ट न्यू अबाउट द ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पार्ट. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग माहिती होतं. NID रिसर्च केलं, बघितलं काय असतं काय नाही. आहे संभाजीनगरहून मी, स्मॉल टाउन. नन ऑफ द पर्सन ऑर द पीपल न्यू अबाउट इट. कोणालाच काही माहिती नाही. सर्च केलं गुगलवर की काय असतं NID, कुठून काय एज्युकेशन आहे, काय करिक्युलम असेल NID मध्ये जर जायचं आहे आपल्याला. तर त्या सगळ्या गोष्टी फिगर आउट केल्या. कळालं की पुण्यामध्ये काही इन्स्टिट्यूट्स आहेत जे तुम्हाला प्रिपरेशन करवतात एंट्रन्स एक्झामचं. सो फिगर आउट झालं की वीकमध्ये काही 1-2 दिवस क्लासेस असतात. मग अपडाऊन केलं, केम टू पुणे. सगळे जे करिक्युलम आहे 2 वर्षाचं 11th आणि 12th फॉलोअप केलं. अँड देन अपिअर्ड फॉर मल्टिपल डिझाईन एक्झाम्स. मग त्याच्यामध्ये माझ्या वेळेस जे होते ते 2 ते 3 टॉप कॉलेजेस होते. गॉट सिलेक्टेड इन टू वन ऑफ दोज. एकामध्ये सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर कंटिन्यू होतं सर. ओके. डिझाईन ॲज अ करिअर, डिझाईन एक जनरल एक खूप ब्रॉड टॉपिक आहे, पण त्याच्यामध्ये करिअरचे बरेचसे वर्टिकल्स असतात. तर त्याबद्दल तुम्ही काय काय सांगू शकता? त्याच्यामध्ये टोटल काउंट जर केलं तर 40 व्हर्टिकल्स आहेत. 40 डिफरंट ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये काही मेजर सब्जेक्ट्स आहे. त्याच्यामध्ये जर बोललो तर इंडस्ट्रियल डिझाईन आहे, कम्युनिकेशन डिझाईन आहे, UI/UX डिझाईन आहे, ऑटोमोबाईल डिझाईन आहे, विच इज अबाउट कार्स, बाईक्स, स्कूटर्स एक्सेट्रा. त्याच्यानंतर जर फॅशन डिझाईन बोललो तर फॅशन डिझाईन आहे. तर असे काही मेजर्स आहेत. तुम्ही अजून जर डीप डाऊन गेलेत तर अजून भरपूर गोष्टी आहेत. टेक्निकली जर सोप्या भाषेत जर बोललो की जर आपल्या सराउंडिंगमध्ये आपण कोणतीही गोष्ट जर काही बघतोय तर एव्हरीथिंग इज डिझाईन. दिस चेअर इज डिझाईन बाय अ फर्निचर डिझायनर. द क्लोथ्स वी आर वेअरिंग, जे कपडे आपण घालतो ते फॅशन डिझायनर्स डिझाईन करतात. लाईट्स जर बघितलं तर देर आर अगेन प्रॉडक्ट डिझायनर्स, ते प्रॉडक्ट डिझायनर्स आहेत किंवा लाइटिंग डिझायनर्स आहेत. तर जे तुम्ही बघाल, जर मी स्पेक्स घालतो, आपण फॅशन ॲक्सेसरीज घालतो, तर ॲक्सेसरी डिझायनर्स आहेत. तर जे काही आपण बघतोय ते टेक्निकली कोणता ना कोणता डिझायनर आहे त्या गोष्टीसाठी. पण आता एवढे 40 डिफरंट व्हर्टिकल्समधून तुमचा कुठला सगळ्यात फेवरेट डिझाईन व्हर्टिकल आहे? माझा सगळ्यात फेवरेट डिझाईन व्हर्टिकल जर बोललो तर इंडस्ट्रियल डिझाईन आणि ट्रान्सपोर्टेशन डिझाईन. इंडस्ट्रियल डिझाईनमध्ये प्रॉडक्ट डिझाईन, टेक्निकल प्रॉडक्ट डिझाईन जे आहे ते जास्त करून डिझाईन केलं जातं. आणि ट्रान्सपोर्टेशन डिझाईनमध्ये कार्स, बाईक, स्कूटर्स. ओके. सो तुम्ही म्हणले तुम्ही संभाजीनगर, एक Tier 2 सिटी, मराठवाडा रिजनमधनं तुम्ही बिलॉंग करता. तर तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये जेव्हा तुम्ही एक मराठवाड्यातल्या स्टुडंटला बघता, संभाजीनगर, नांदेड किंवा त्या भागातल्या स्टुडंटला, तर त्यांच्यामध्ये
काय डिफरन्स तुम्हाला जाणवतो वेरॅज टियर 1 सिटी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहेत पुणे मुंबईच्या त्याच्यामध्ये? जर बघितलं गेलं ना तर जे स्टुडंट टियर 2 टियर 3 इवन टियर 3 सिटीज मधले माझे काही फ्रेंड्स पण आहे, काही माझे कलिग्स पण होते, किंवा जनरली जे मी तिथलचे स्टुडंट्सला बघतो, दे आर मच मोर क्रिएटिव्ह. दे आर नॅचरल, खूप नॅचरल आहेत ते त्यांच्या Okay. स्किलमध्ये. क्रिएटिव्ह म्हणल्यानंतर खूप ब्रॉड त्याच्यामध्ये पण ॲस्पेक्ट आहे, करेक्ट. पण जे थॉट प्रोसेस आहे किंवा जे जिद्द आहे म्हणतो आपण त्या स्टुडंट्समध्ये, ती खूप चांगली आहे. आणि जर ते स्टुडंट क्रिएटिव्ह आहे तर त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज पण मग तशा भरपूर आहेत. तर सध्याच्या सोसायटीमध्ये डिझाईन, ॲनिमेशन, आर्किटेक्चर हे एक अजून पण एक रिस्की करिअर सारखं बघितलं जातं. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? मोस्टली ते रिस्की करिअरपेक्षा जर बघितलं गेलं तर अवेअरनेस किंवा जे आपण जनरली डिझायनर्स कोण आहेत, डिझायनर्स एक्झॅक्टली काय करता, त्याचं नॉलेजचं जे स्प्रेड आहे ते थोडं कमी आहे. त्याच्याबद्दल लोकांना माहिती थोडी कमी आहे, त्यामुळं तसं फील होतं. दॅट इज द मेजर रिझन. रिस्की करिअर आय डोंट थिंक सो. मला नाही वाटत की वन ऑफ द रिस्की करिअर्स आहे म्हणून. कारण की जो स्कोप ऑफ वर्क आहे ह्या फील्डमध्ये तो खूप वाईड आहे. याच्यामध्ये जे आहे स्ट्रीम ऑफ चॉईसेस जे आहे तुमचे, तुम्हाला कोणत्या स्ट्रीममध्ये डिझाईन करायचं आहे ते पण भरपूर 40+ डिझाईन ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये स्टुडंट किंवा जो पण डिझायनर आहे, परसिविंग डिझायनर, त्याला जे एरिया जो त्याला फिगर आउट करायचा आहे, इट कुड बी अ प्रॉडक्ट डिझाईन, इट कुड बी अ फॅशन डिझाईन, इट कुड बी अ UI/UX सॉफ्टवेअर डिझाईन, तर त्याच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. आणि वन्स यू आर इन टू डिझाईन, देर इज समथिंग कॉल्ड एज फाउंडेशन, डिझाईन फाउंडेशन. त्याच्यामध्ये काय असतं की जसे मी तुम्हाला आता स्ट्रीम्स काउंट करवले, देर आर टोटल 40+, पण फाउंडेशनमध्ये सगळ्या गोष्टींचं कव्हरअप होतं. सगळ्या स्ट्रीम्सबद्दल तुम्हाला थोडं थोडं माहिती होतं. जसं तुम्ही करिअर परसिव्ह करता थ्रू आउट द जर्नी, जसं मी म्हणलं की मी अजूनसुद्धा डिझाईन स्टुडंटच आहे असं म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण की तुम्हाला जिथं ऑपॉर्च्युनिटी भेटली, ज्या स्ट्रीममध्ये तुमचा इंटरेस्ट जागला किंवा त्या स्ट्रीममध्ये तुम्हाला इंटरेस्ट आला, त्या फील्डमध्ये तुम्हाला जाता येऊ शकतं. जसं माझं बॅकग्राऊंड टेक्निकली इंडस्ट्रियल डिझाईन आहे, प्रॉडक्ट डिझाईन केलेत, त्याच्यानंतर UI/UX डिझाईन केलं, सॉफ्टवेअर डिझाईन्स केलेत, आत्ता डिझाईन कन्सल्टन्सी करतो. सो ॲज अ डिझायनर तुमच्या करिअरमध्ये फील्ड स्विच करणं फेअरली पॉसिबल आहे, जे दुसऱ्या करिअर्समध्ये अवघड असलं असतं. कारण की तिथे नॅरो स्कोप ऑफ वर्क असतो. इथे इट्स अ मोर ब्रॉड अँड फंडामेंटल सॉर्ट ऑफ वर्क. येस. याच्यामध्ये मेजर रोल हा आहे की तुमचा कोर इंटरेस्ट कुठं आहे ॲज अ क्रिएटिव्ह, बिकॉज यू आर अ क्रिएटिव्ह पर्सन. करेक्ट. तुमची क्रिएटिव्हिटी कुठं जास्त रन करते, कुठं जास्त तुम्हाला गोष्टी अंडरस्टँड होतात, वेअर यू आर ॲक्च्युली हॅव्हिंग फन, ते मॅटर करतं. सी, डिझाईन इज ऑल अबाउट क्रिएशन. यू हॅव टू क्रिएट समथिंग ऑल अदर. करेक्ट. तुम्ही प्रॉडक्ट्स डिझाईन करता, यू आर क्रिएटिंग अ प्रॉडक्ट, यू आर डिझायनिंग अ लोगो, यू आर क्रिएटिंग अ ब्रँड. तसं तुम्ही कुठं काय क्रिएट करण्यात तुमचा इंटरेस्ट आहे ते तुम्ही फिगर आउट करा. त्या हिशोबाने तुम्ही तुमचं करिअर स्विच डिफाईन करू शकतात. सो बरेचसे डिझाईन ॲस्पिरंट्स तर आपला पॉडकास्ट बघणारच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे त्या डिझाईन ॲस्पिरंट्सचे पेरेंट्स वगैरे पण बघणार आहेत. तर एका यंग स्टुडंट, एका यंग चाइल्डला त्या पेरेंटचा काय रोल असू शकतो जर त्या स्टुडंटला क्रिएटिव्ह फील्डमध्ये, डिझाईन फील्डमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्या आई वडिलांना काय सल्ला देणार? फर्स्ट ऑफ ऑल, जर आपण ऑब्झर्वेशन बद्दल बोललो, एक स्टुडंट आहे किंवा एक पेरेंट आणि चाइल्ड आहे, तर त्यांना त्यांचं जेव्हा करिअर बिल्ड करायचं आहे किंवा त्याला एक पाथ द्यायचा आहे, ऑब्झर्वेशन मॅटर्स. स्टुडंट का तो स्टुडंट क्रिएटिव्ह आहे, काय तुम्हाला काही असे ट्रेड्स दिसतात का, का तो स्टुडंट ड्रॉइंगमध्ये आहे का, पेंटिंग करतो का, इवन स्पोर्ट्समध्ये आहे का, किंवा तो म्युझिक करतो, डान्समध्ये आहे, डान्स प्रॅक्टिस करतो, क्रिएटिव्ह आउटलेट आहे का त्याच्याकडे? हां, क्रिएटिव्ह आउटपुट आहे का. जर तसं काही असेल तर वन ऑफ द स्ट्रीम्स आहे जिथं तुम्ही डिझाईन म्हणतात. आता याच्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. जेव्हा आपण डिझाईनबद्दल बोलतो तेव्हा एव्हरीबडी टॉक्स ओनली अबाउट फॅशन डिझाईन. द रिझन देर आर मल्टिपल बिग फॅशन डिझायनर्स जे फेमस झालेले आहेत आणि त्यांचं नाव इंडियामध्ये आहे. करेक्ट. तर ती स्ट्रीम एक सगळ्यांना माहिती आहे. डिझाईन म्हणलं तर फॅशन डिझाईन. पण
इथं लॅक करतात सगळे स्टुडंट्स, पेरेंट्स किंवा इन जनरल अवेअरनेस Society आपली. सोसायटीमध्ये, की स्ट्रीम्स जसं मी बोललो, की तुम्ही जे पण तुमच्या सराउंडिंगमध्ये बघतात, जे पण गोष्टी आहेत ते सगळे कोणी ना कोणी डिझाईन केलेले आहेत. इट कुड बी द फर्निचर वी आर सिटिंग ऑन, इंटिरियर डिझाईन आहे, प्रॉडक्ट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आहेत, तुम्ही फॅशन वेअर, स्पेक्स, शूज, वॉचेस, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कोणत्या ना कोणत्या डिझायनरने डिझाईन केलेलं आहे. आणि दर प्रॉडक्टला किंवा दर सर्व्हिसला एक वेगळ्या डिझायनरचा रोल आहे. करेक्ट. तर तुम्हाला हे फिगर आउट करायचं तुमचा आहे निश काय आहे, तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे. पेरेंटला हे फिगर आउट करायचं आहे की इन जनरल क्रिएटिव्ह स्टुडंट आहे का, म्हणजे त्याचं जे आउटपुट आहे ते क्रिएटिव्हली आपल्याला कुठं ना कुठं दिसतं का, आणि जस्ट गो आउट अँड ट्राय समथिंग क्रिएटिव्ह. करेक्ट. काही स्टुडंट असतात, जसं आता मी होतो लहानपणी, जसं मी म्हणलं की प्रॉडक्ट डिझाईन आणि ट्रान्सपोर्टेशन डिझाईन माझा फोटे, माझा एरिया ऑफ इंटरेस्ट. मेजर सुरुवात इथून की बाबा एनी इलेक्ट्रॉनिक थिंग यू लुक अराउंड, जे काही दिसतं ते उघडून बघा. करेक्ट. घेतला स्क्रूड्रायव्हर, उघडलं, बघितलं की काय वर्किंग आहे, काय mechanism. इन्क्विजिटिव्हनेस खूप होतं. हां, त्याच्यानंतर हळूहळू गोष्टींच्या ब्युटिफिकेशनकडं, प्रॉडक्टच्या फॉर्मकडं एक इंटरेस्ट जाणवला. कोणतीही गोष्ट आजच्या डेटला आपण बघतोय डिझाईनमध्ये म्हणा किंवा एव्हरीथिंग विल इम्प्रोवाइज. ठीक आहे, बाय द टाइम वी आर गोइंग अहेड विथ द टेक्नॉलॉजी, विथ त्याचं पण एक एव्होल्युशन असणार आहे. तर सगळ्या गोष्टी इव्हॉल्व्ह होणार. सगळ्या गोष्टी इव्हॉल्व्ह होणारच. तर त्याच्यामुळं जे आहे की ते नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. तर तुम्ही कोणतीही निश जरी पकडली, सपोज इफ यू टॉक अबाउट फॅशन, तर फॅशन दरवेळेस इव्हॉल्व्ह होणार. इफ यू टॉक अबाउट कार्स, तर कार्स कंटिन्युअसली इव्हॉल्व्ह होतच राहणार. करेक्ट. तर इट्स नेव्हर एंडिंग स्ट्रीम. करेक्ट. आता जे आम्ही बघतो की एका छोट्या शहरामधनं आलेला कुठला स्टुडंट किंवा डिझायनर आहे, अँड ही वॉन्ट्स टू कम्पीट फॉर बेटर अपॉर्च्युनिटीज, त्याला बेटर रोलसाठी, बेटर जॉब प्रोफाईलसाठी करायचं असेल, तर तो Tier 1 सिटीज, अगेन पुणे मुंबईच्या सिटीमधल्या एका डिझायनर वगैरे सोबत कम्पीट करायला त्याला कुठले स्किल सेट सगळ्यात महत्त्वाचे आहेत ॲज अ डिझाईन करिअर? ॲज अ डिझाईन करिअर. सी, डिझाईन करिअरमध्ये टेक्निकली तुम्ही तुमचा जो थॉट प्रोसेस आहे, तुम्ही विचार कसे करतात ते खूप मॅटर करतं. तुम्ही कोणत्याही गोष्टीला ऑब्झर्व कसं करतात ते मॅटर करतं. तुम्ही जेव्हा कोणताही प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही डिझाईन करताय, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय. द बेटर प्रॉब्लेम यू सॉल्व्ह, द बेटर डिझायनर और बेटर प्रॉडक्ट जे तुम्ही डिझाईन केलं किंवा सर्व्हिस तुम्ही जे डिझाईन केलेली आहे ती बेटर परफॉर्म करेल मार्केटमध्ये. करेक्ट. मासेस आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट, की एक कन्फ्युजन आहे मार्केटमध्ये. क्रिएटिव्हिटी ॲज अन आर्टिस्ट अँड क्रिएटिव्हिटी ॲज अन डिझायनर. करेक्ट. हे दोन गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या रोल प्ले करतात. जेव्हा तुम्ही एक आर्टिस्ट बोलतात, आर्टिस्ट कॅन बी अ डिझायनर, ठीक आहे. डिझायनर ऑल्सो कॅन बी अन आर्टिस्ट. पण जेव्हा तुम्ही आर्टची गोष्ट करताय, आर्ट समटाईम्स कुड बी इंडिव्हिज्युअल, म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक गोष्ट आहे. मी आर्टिस्ट आहे, मी एक आर्ट क्रिएट केलं आहे, एक्झाम्पल पेंटिंग आहे किंवा पोर्ट्रेट आहे. जसं मला आवडतं आहे, जसा माझा मूड आहे, जसं माझी इंटेन्सिटी आहे ऑफ वर्क किंवा माझा जो स्किल सेट एरिया आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी वॉटर कलर्समध्ये बेटर आहे किंवा मी पोस्टर कलरमध्ये बेटर आहे किंवा मी मेटल पण आर्टिस्ट असतात, क्ले आर्टिस्ट असतात, तर तो त्यांचा फोटे आहे, तो त्या एरियामध्ये परफॉर्म करतात आणि तसं काहीतरी क्रिएट करतात. डिझाईनमध्ये काय आहे की जेव्हा तुम्ही कोणताही प्रॉडक्ट डिझाईन करताय किंवा कोणतीही सर्व्हिस डिझाईन करताय, तुम्हाला जो सेगमेंट टार्गेट ऑडियन्स आहे तो खूप लार्ज नंबरवरती आहे. करेक्ट. म्हणजे जर तुम्ही एक बेसिक वॉच जरी डिझाईन करताय, त्याच्या कॉस्टहून, त्याच्या स्टाईलहून, त्याच्या यूज ऑफ मटेरियलहून लाखो लोक वापरणार आहेत. आणि सगळ्या गोष्टी मॅटर करतात, की ट्रेंडी स्टाईल आहे, फंकी स्टाईल आहे, क्लासिक स्टाईल आहे. तर एव्हरी पर्सन हॅज अ डिफरंट चॉईस. आता तुम्ही जर म्हणाल की टीनएजर आहे, त्याच्यासाठी आपण एक वॉच जर डिझाईन करतोय, तर कलर्स फंकी असतील, डिजिटल असेल, टेक असेल, त्याच्यामध्ये होऊ शकतं. असं फ्युचरिस्टिक डिझाईन वगैरे विचार करावा लागेल त्या केसमध्ये. हां, होऊ शकतं, पण त्याच्यामध्ये कॉस्ट पण तुम्हाला कमी ठेवावा लागेल. करेक्ट. तर त्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स करून तुम्ही प्रॉडक्ट डिझाईन करता. ठीक आहे. सिमिलरली जर आपण
जर कोणी ऑफिशियल वर्किंग प्रोफेशनल आहे, कॉर्पोरेट प्रोफेशनल आहे, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर एखादं प्रॉडक्ट किंवा वॉच डिझाईन केली तर त्याचे स्टाईल, सेगमेंट, यूज ऑफ मटेरियल, कॉस्टिंग सगळं चेंज होणार. करेक्ट. तर अशा सगळ्या गोष्टींवरती डिझाईन दर सेगमेंट, दर टार्गेट ऑडियन्सवरती चेंज होतं. सो डिझायनिंग हा फील्ड जनरली जसं तुम्ही म्हणले की लहानपणापासून तो ड्रॉइंग करतोय का, काही क्रिएटिव्ह आउटलेट आहे का? तर इथे एक हा प्रश्न येतो, पर्सनली मला पण येतो, की डिझायनिंग हा ब्रॉडली टॅलेंटसोबत असोसिएट होऊ शकतो. म्हणजे बरेचसे लोक टॅलेंटसोबत असोसिएट करू शकतात. पण लेट्स से एक कोणी यंग मुलगा आहे, मुलगी आहे आणि ही वॉन्ट्स टू गेट इन टू दी डिझाईनच्या करिअरमध्ये जायचं आहे, बट त्याला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे. त्याला असं वाटतं की खूप टॅलेंट बायस्ड ही फील्ड आहे. तर तसं ॲक्च्युली आहे का? कोणी आपलं स्क्रॅचपासून एक क्रिएटिव्ह माइंडसेट बिल्ड करून एक डिझाईनमध्ये करिअर बनवू शकतं का? बनवू शकतो. ॲक्च्युली पॉसिबल आहे, कारण की ही एक स्किल आहे, लर्नेबल स्किल आहे. तुम्ही तुमचं अगेन जसं मी म्हणलं की एरिया ऑफ इंटरेस्ट तुम्हाला फिगर आउट करणं गरजेचं आहे आणि ती बाय प्रोसेस तुम्ही ते करेक्ट. फिगर आउट करू शकतात. आता त्याच्यामध्ये जसं मी म्हणलं की अगेन फाउंडेशन जे म्हणतो आपण त्याला, एव्हरी एज्युकेशन हॅज द फाउंडेशन. जर तुम्ही IIT-साठी प्रिपेअर करताय त्याचंही फाउंडेशन आहे, तुम्ही डिझाईनसाठी प्रिपेअर कराल त्याचंही फाउंडेशन आहे. आता जर सांगितलं तर जसं माझी जर्नी होती, माझे जे रिलेटिव्स होते 8th स्टँडर्डमध्ये मला कुठंतरी त्यांच्याकडनं कळालं की देर इज समथिंग कॉल्ड ॲज NID. मग त्याच्यानंतर मी क्लासेस किंवा कोचिंग्स जे आहेत ते शोधले, पुण्यात भेटले, संभाजीनगरहून अपडाऊन केलं एव्हरी थर्सडे, एव्हरी वीकेंड, तेव्हाचा तो टाईम होता. आणि आता तर भरपूर सिटीजमध्ये भरपूर आहेत तसे ऑपॉर्च्युनिटीज. जस्ट गो विजिट, तिथेही तुम्हाला भरपूर नॉलेज भेटेल. किंवा आजकाल यूट्यूब आहे किंवा बाकीचे पण सोशल मीडिया सोर्सेस आहेत, तिथं तुम्हाला भरपूर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन भेटेल. प्रोसेस करून बघा, तुम्ही थोडंसं ट्राय करून बघा. स्टुडंट्सनी ट्राय करून बघायला पाहिजे की जो रोल त्यांचा काय काम करते, काय नाही करत आहे. आणि 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड पासून हळूहळू जर प्रोसेस आपण स्टार्ट केली तर इनिशियली जो कोर पिरियड ऑफ तुमचा प्रिपरेशन असतो फॉर NID किंवा NIFT किंवा UCED, हे जे 3 नॅशनल डिझाईन कॉलेजेस आहेत, तो कोर तर 8th-9th पासून आपल्याला स्टार्ट करता येतो. आणि इनिशियली 11th आणि 12th मध्ये मी बघितलेलं आहे की स्टुडंट जे आहेत ते खूप प्रोफेशनली आणि खूप सिरियस प्रिपेअर करतात. कारण की आफ्टर 12th जे आहे त्यांचं 4 years डिग्री प्रोग्राम असतो, विच इज बॅचलर इन डिझाईन. तर हे 4 years डिग्री असते यांची. आणि त्याच्या अगोदर 11th-12th मध्ये तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं. करेक्ट. सो डिझायनिंग एज अ करिअरमध्ये अगेन हाऊ मच डज म्हणजे एक्सपोजरची केवढी व्हॅल्यू आहे? ना एक्सपोजर कॅन हॅव मल्टिपल मिनिंग्स. सो एक असेल की एक्सपोजर टू डिफरंट क्रिएटिव्स, का एक्सपोजर टू व्हेरियस आर्ट फॉर्म्स, का वॉटेवर. सो मग एक्सपोजरचा त्या केसमध्ये केवढा रोल प्ले होतो? एक्सपोजर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, कारण की एक्सपोजरच आहे जो तुमचा थॉट प्रोसेस बिल्ड करण्यात तुम्हाला हेल्प करतो. एक्सपोजर समवेअर कॅन बी रिलेटेड टू तुमचा एक्सपिरियन्स. ठीक आहे, तुम्ही कोणता आर्ट फॉर्म बघताय त्याचं नॉलेज तुम्हाला आहे तर ते तुमचं एक एक्सपिरियन्स झालं. तुम्ही कोणतं छोटं मोठं वर्कशॉप जरी अटेंड केलेलं आहे, पॉटरी, क्ले, कलर्स एक्सेट्रा, तर ते पण तुम्हाला क्रिएटिव्ह करिअरमध्ये कुठं ना कुठं हेल्प करणारच. तर एक्सपोजर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. नाही, आता जसं तुम्ही म्हणले की तुम्ही मराठवाडा रिजनमधून बिलॉंग करता, संभाजीनगरवरून, तर एक अशी खूप गोष्ट ऑब्झर्व केल्या जाते मराठवाडा रिजनमध्ये पर्टिक्युलरली, की पिढ्यांपासून आलेले काही एक सर्टेन करिअर पाथ्स आहेत जे लोकांना माहिती आहेत. डॉक्टर, इंजिनियर किंवा शेती आणि शेती रिलेटेड बिझनेसेस. करेक्ट. पण आता कसं आहे, इन 21st सेंचुरी बरेचसे अजून करिअर ऑपॉर्च्युनिटीज ओपन झालेले आहेत आणि बरेचसे स्टुडंट्स इंडियामध्ये त्याचा लाभ किंवा त्याचा फायदा घेत आहेत. तर मग ही थॉट प्रोसेस चेंज करण्यासाठी तुम्ही, मी आणि बाकी स्टुडंट्स आणि पेरेंट्स काय करू शकतो टू चेंज दिस थॉट प्रोसेस? आता थॉट प्रोसेस जर चेंज करायचं बोललं तर इट इज ट्राईंग आउट डिफरंट करिअर ऑपॉर्च्युनिटीज, गेटिंग नॉलेज अबाउट दॅट थिंग. सी काय असतं, आजकाल देर आर व्हेरी हँडफुल ऑफ करिअर्स जिथं जे खूप ट्रेंड करत आहेत आणि तेच ट्रेंड करत आहेत. तर बिफोर जॉईनिंग ऑर गेटिंग इन टू एनी ऑफ द करिअर्स, थोडंसं करिअर काउन्सिलिंग म्हणा किंवा
त्या एक्झॅक्टली करिअरमध्ये जो तुमचा एंड गोल आहे तो थोडासा फिगर आउट करायचा प्रयत्न करा की तुम्ही तुमचं करिअर जे आहे 10 इयर्स डाऊन द लाईन, 5 इयर्स डाऊन द लाईन तुम्ही स्वतःला कसं बघण्याचा प्रयत्न करताय, कुठं बघण्याचा प्रयत्न करताय. आणि जसं आपण म्हणतोय की मेडिकल इंजिनिअरिंग, येस डेफिनेटली व्हेरी गुड फील्ड्स. त्याच्यामध्ये जो स्टुडंट आहे तो किती टेक्निकली त्याला काय म्हणता येईल त्याला, किती टेक्निकली तो त्याच्यासाठी सुटेबल आहे आणि मेहनत करायला तयार आहे ते तुम्ही फिगर आउट करा. इट इज नथिंग लाईक की हीच स्ट्रीम करायला पाहिजे किंवा कोणती दुसरी करायला पाहिजे. इट इज जस्ट की तो पर्सनॅलिटी वाईज पण स्टुडंट कसा आहे ते पण मॅटर करतं. करेक्ट. येस. सो तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये तुम्ही बऱ्याचशा डिझायनर्स सोबत काम केलं आहे, तर असा कुठला मोमेंट जो तुम्हाला आठवतो का जो तुमच्यासोबत राहिला इतक्या वर्षांनंतर पण? सी द बेस्ट पार्ट अबाउट डिझाईन जर्नी किंवा जेव्हा डिझाईन प्रॅक्टिस करतो आपण, दॅट इज सॉल्विंग प्रॉब्लेम. करेक्ट. ठीक आहे. जेव्हा पण आता जसं मी कन्सल्टन्सीमध्ये आहे करंटली, तर कन्सल्टन्सीमध्ये काय आहे की भरपूर क्लायंट्स येतात, भरपूर वेगवेगळे त्यांना कंपनीज फॉर्म करायचे आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर त्यांना कुठं ना कुठं हेल्प करायला एव्हरी टाईम आय हॅव अ न्यू प्रोजेक्ट, अ न्यू आयडिया, अ न्यू सेक्टर टू वर्क ऑन. तर जसं म्हणता ना की बोर होऊन जातं, मला कधीच बोर नाही होत. एव्हरी टाइम सगळ्यात महत्वाचं आहे. येस. कधी बँकिंग सेक्टर येतं, कधी मेडिकल सेक्टर, एनी सेक्टर येतात आणि आपण त्याच्यावरती हेल्प करतोस. ओके. सो सपोज एक स्टुडंट आहे आणि तो अभ्यासात किंवा जनरल त्याच्या स्कूल करिक्युलममध्ये ॲव्हरेज आहे आणि क्रिएटिव्हली पण तो ही इज इंटरेस्टेड बट ही इज नॉट दॅट कॉन्फिडेंट, तो इतका कॉन्फिडेंट नाही आहे. तर तशा स्टुडंट्सला ज्यांना प्रोत्साहन हवं आहे त्या ह्याच्यामध्ये, तर त्यांना तुम्ही काय 2 शब्द सांगू शकता? सिमिलर मी जेव्हा मी पण सुरू केलं तेव्हा मी फक्त ॲज आय सेड की एक कॉलेजचं नाव ऐकलं होतं फक्त. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्यामध्ये काय प्रोसेस असेल, कसं करायचं आहे, नॉट मच मोर ऑफ आयडिया. पण आता जसं मी बघतोय, जसं मी बघितलंय, जसं माझी जर्नी राहिलेली आहे, इवन इफ यू आर ॲव्हरेज स्टुडंट, इवन इफ यू आर लेस क्रिएटिव्ह, तुमचा पॅशन किंवा टू क्रिएट समथिंग ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऑब्झर्वेशन तुमचं चांगलं पाहिजे, तेवढं तुम्ही बघा. ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे म्हणल्यानंतर की कोणताही गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये इम्प्रोवाइज काय करता येऊ शकतं, हे जर तुम्ही दरवेळेस हा अप्रोच सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर तुम्ही असा अप्रोच तुमच्याकडे असेल तर आय एम 100% शुअर की तुम्ही डिझाईन करिअर्समध्ये खूप चांगलं करा. ओके. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात. तर अशी एक कुठली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण बऱ्याच विषयांबद्दल बोललो आज, राईट फ्रॉम 8वी 9वी स्टुडंटपासून ते करिअर स्विच, बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो. पण या पूर्ण जर्नीला समअप करायला अशी कुठली एक फायनल ॲडवाईस आहे डिझायनर्ससाठी, भलेही ते 8वीत असो का त्यांच्या करिअर फील्ड चेंजमध्ये असो, जी सगळ्यांसाठी लागू राहील, अशी एक ॲडवाईस? याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, जर आपण फ्युचर पर्स्पेक्टिव्ह बघितला तर लास्ट इम्पॉर्टंट थिंग की फ्युचर पर्स्पेक्टिव्ह काय आहे, इंडस्ट्री कुठं चालली आहे. इंडस्ट्री इज चेंजिंग व्हेरी फास्ट. सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये खूप फास्ट चेंज होत आहेत. डिझायनरकडं जे बेनिफिट आहे दॅट इज टू गेट इन टू मल्टिपल डिफरंट स्ट्रीम्स. कोणत्याही स्ट्रीममध्ये तुम्ही स्विच करू शकतात. तुम्हाला तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट फिगर आउट करायचा आहे. आणि जर फ्युचर पॉईंट बघितलं तर यू क्रिएट वन थिंग, यू कॅन स्विच टू अनदर थिंग. तर तुम्ही कंटिन्युअस प्रोसेसमध्ये राहाल, तुमची लर्निंग सेम राहील आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमचा प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड. करेक्ट. इट्स अन ॲटिट्यूड. करेक्ट. की तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे जेव्हा बघतायत तर सोसायटीसाठी जे आपण कंप्लेन करतो ना की यार ह्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम आहे, ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, कोणत्या तरी पर्टिक्युलर प्रॉडक्टबद्दल आपण कंप्लेन करतो की याचा यार हा प्रॉब्लेम आहे, त्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सला ऑब्झर्व करा आणि ते छोटे छोटे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. करेक्ट. त्याच्यामध्ये इट कुड बी अ यूज केस ऑफ एनी प्रॉडक्ट ऑर एनी सर्विस. एक्झाम्पलसाठी आपण जर बोललो तर जितके पण आपण बिझनेसेस आपल्या सराउंडिंगमध्ये बघतोय ते कोणता ना कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते एक्झिस्ट करतायत मार्केटमध्ये. तर तो एक अप्रोच तुमचा 100% असला पाहिजे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा रोहन गोजेस यूट्यूब चॅनलला. थँक्यू.